ऍक्च्युली आमची 100 वर्षांची परंपरा आहे जुनी. तयार झालेली आहे. बोला जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. रशीची बांधणी करेल ना त्याचीच काठी सर्वात उंच आणि स्थिर राहणार आहे. काठी बघा, काठी बघा जोडी मोठी. आणि काठ्याला जो मान असतो ना, काठी बघा, ही काठी, हा मान, हा सन्मान रावे गावाचा. देवाची जाम श्रद्धा आहे आमच्या देवाची. आणि जर आमची काठी उचलताना देव आमचं नाव घेतलं ना देवाचा, तर काठी अशी सरळच आहे, सरळ. खूप मज्जा येते, सगळेजण येतात मज्जा करायला. तुम्ही बघा, हा बघा, सही आहे, सही आहे. फुटाची काठी तयार करतो. याच्यासाठी आमचं 2 ते 2.5 महिने जातात. तर 3,000 ते 2,500 पर्यंत टी शर्ट एक गल्लीचे खंडोबा 100 लोकांचा बंदोबस्त आहे. बाहेरून 50 आमचे लोकल आहेत 30 कर्मचारी. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मंडळी कसे आहात, मजेत ना? आणि पालख्यांचा सोहळा चालू आहे, तुम्हाला माहीतच आहे. जिथे जिथे गावोगावी पालख्या चालू आहेत. सो आपण आलो आहे आज रावे या गावामध्ये. रावे गाव हा असा एकमेव गाव आहे जिथे मोठे मोठे काठ्यांच्या पालखी सोहळा असतो. आणि ते काठ्यांचा यात्रा कशी असते ना, संपूर्ण आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दरवर्षी बघतो. यावर्षीसुद्धा आलो आपण इथे बघण्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे, इथे 3 काठ्या असतात. म्हणजे जय श्रीराम आणि खंडोबा आणि मसोसर, म्हणजे रेड कलरचे मसोबा यांची काठी असते. त्याच्यानंतर पिवळी कलरची जी काठी असते, ते पिवळ्या कलरचा रंग असतो, तो खंडोबाचा असतो. आणि ब्लू कलरची काठी आणि ब्लू कलरचे जेवढे पण जर्सी असतात, टी शर्ट असतात, ते सर्व जय श्रीराम तशी काठ्या असतात. आणि 3 काठ्यांचा मान असतो. त्या काठ्यांची म्हणजे प्रतिस्पर्धा असते, ती कशी असते, काय असते, कशी उभारतात आणि त्याची पूर्वतयारी कशी असते, संपूर्ण आपण जाणून घ्या. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून जाऊया. आणि तिकडचा जल्लोष उत्साह दुपारपासून म्हणजे सकाळपासूनच चालू होतो, काठे उभे राहण्यापर्यंत. आणि त्याच्यानंतर काठी उभी झाली की त्याच्यानंतर रात्री पालखी सोहळा असतो, तो गावभरती पूर्ण फिरवतात आणि मिरवतात. तर आपण संपूर्ण आपल्या ब्लॉगमध्ये कव्हर करूया. चला जाऊया आपण आता रावे गावामध्ये. आणि कशी काय सुरुवात झालेली आहे, प्रत्येक जेवढे पण गावकरी मंडळी आहे त्यांची मुलाखत घेऊ, बाईट घेऊ, का त्यांच्याकडून जाणून घेऊ की यंदा काय नवीन करायला घेतलेलं आहे. सो चला, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असे बरेचसे व्हिडिओ भेटतील. चला मंडळी, मोठे मोठे बॅनर या गावात झलकतात आणि आपल्याला बघायला भेटतात. आणि या साईडला पार्किंग एरियाचा थोडाफार खाली दिसतोय, पण संपूर्ण भरून जाणार आहे. या साईडला आरून बरीचशी मंडळी येते इकडून या साईडून. सो आपण जाऊया आता. आणि इथं पाहू शकता तुम्ही समोर आई रायबादेवी, खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे, गेट, ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथं बरीचशी मंडळी आहे, जय श्रीराम टी शर्टचे इथं तुम्हाला सर्व मंडळी बघायला भेटतात आहे. आणि इकडे आमच्या गावातली मंडळी आलेली इकडे बघा, या साईडला संपूर्ण इथं पाहू शकता ही सर्व गावातली मंडळी आहेत. रोशनदादा आहे, सोपानदा आहे, सचिनदादा आहे, गोट्यादादा आहेत. त्याच्यानंतर इकडे पण बरीचशी मंडळी आहे, विजयदादा, अतुलदादा, सर्व. कधी आले तुम्ही लोक? आताच आलेत ना? आणि बरं आहे, दादा आम्हाला संपूर्ण दरवर्षी येत आहो ना, दरवर्षी. तर इथं का आपला कोणाची सासरवाडी? विराज पाटील, मॅन फ्रॉम बेतोडे, तरी सासरवाडी. आपण त्याला पण भेट देऊया. आणि बरीचशी मंडळी आपल्या पुढून गेली आहे ना, त्याला तिकडे पण जाऊया आपण आतमध्ये. आणि सुरुवात झालेली तर जय श्रीरामचे टी शर्टीचे सर्व मंडळी दिसतात, कारण की ब्लू कलरची ज्या टी शर्टी येते जय श्रीरामवाल्यांच्या आहेत. त्यानंतर पिवळा खंडोबा आणि लाल मसोबा असे 3 कलरचे टी शर्ट आणि जर्सी आपल्याला बघायला भेटतात. तर चला मंडळी जल्लोष आपल्याला बघायला भेटतंय. तयारी बघा, तुम्ही जाणार तिथं ना. आता इथं फक्त तुम्हाला लाल कलर म्हणजे मसोबाचा जो शेडीचा कलर तो आपल्याला बघायला भेटणार आहे. बघा इथे या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि जल्लोष आणि उत्सव चालू असलेले असतात. आणि बरेचशी मंडळी गावातली पण आलेली आहेत. हे बघा या साईडला आमची गावातली मंडळी आलेली सर्व. हे बघा हे सर्व ह्याला
किरणदा आहे, किरणदा आहे आणि त्या बाकीची मंडळी सोमनदा व्हायचे दादा आहेत आपले, त्या साईडला राजेश दादा आहेत. ही सर्व गावातली मंडळी आहे आमची जी दरवर्षी येत असतात. हे बघा हा तुम्हाला मगाशी सांगितलं ना, यस भाई विराज भाऊ त्यांचे साथ. हा मग काय यावेळी पण त्याच्या मागच्या वर्षी भेटलेलो बरोबर दरवर्षी. आणि इकडे काय झालं, इकडे झालं तुमचा डाईट कोक वरती बाबा बाबा. इथं बघ सोय बघ, सासूरवाडीला सोय बघा, कोलबी चिकन माकल्या, व्हेज माणसाना व्हेज. आणि तिकडे बघा चिंबोरी बघा, इकडे या साईडला चिंबोरी वगैरे बघा, इथे चिंबोऱ्या पण आहेत या साईडला. हे बघा या साईडला बघा चिंबोरी, भुजलेली चिंबोरी, सही काम आहे. भुजलेली रावईच्या जावईने सोय केलेली आमच्या गावाल्यांची. दोन महिन्यापासून काय अनेक महिन्यापासून करतो. आमच्या आलेतील कोणी कुठेही गेला तरी पहिला आमचा या काठीला मांबू कुठे मोठा आहे, वासला कुठे मोठा आहे यांच्याकडे लक्ष येतं. कुठेही जंगलात जावं, कुठेही जावं. परंतु जवळजवळ 2 महिन्यापासून आमच्या टाकपार आलेतील सर्व सगळे ग्रामस्थ या काठीसाठी धडक असतात. आणि अनेक 2 वर्षाच्या प्रयत्नाने आजचा दिवस उगवतो. या आजच्या दिवसाला आम्ही हा उत्सव साजरा करतो आणि जास्तीत जास्त काठी चांगल्या प्रकारे मोठी होईल आम्ही असा प्रयत्न करतो. आणि या काठीसाठी सगळ्यांचा हातभार असतो. आणि या काठीची पूर्वस्थानी टी-शर्ट जवळजवळ आमच्या या काठीचा कलर असतो लाल. आणि या आमच्या सर्व ग्रामस्थांच्या टाकपणाला किंवा राव्या गावातील ग्रामस्थांचा लाल कलर असतो. आणि त्या जवळजवळ 2000 ते 3000 मंडळी विराज आणि विराजची मुलगी. दीदी नाव काय तुझं? नाव सांग. दुर्वी नाव पप्पा सांगितल्याच्या नंतर. मम्मी कुठे आहे? कुठे मम्मी कुठे सांग. काय नाही घाबरते लाजते ती. आणि मंडळी या साईडला हे सर्व सोयांनीच केली आपल्या का पोरांची. दरवर्षीप्रमाणे 25-30 पोरांची सोय आमची करतात दिव्यातली सर्व पाहुण्यांची. आणि ही तुमची मिसेस म्हणजे ती मिसेस ही मेवणी आहे, मावशी आहे. सर्व जेवण वगैरे मावशी बनवते, ही मेवणी आहे. सासरी बुवा आता बिझी आहेत, ते कुठे गेला मलाच माहित नाही. आजचा दिवस म्हणजे रावेकरसाठी नाही कोण नाही. तरी आमच्यासाठी वेळात वेळ काढतात ते. चला. आणि वहिनी कसं वाटतं तुमच्या गावाला? तुम्ही लहानपणापासून जल्लोष बघता, खूप मज्जा येते, सगळेजण येतात मज्जा करायला. वर्षातून एक दिवस असतो नाही का? हो. याला एन्जॉयमेंट कसं करतात तुम्ही लोक? खूप एन्जॉय करतात. संध्याकाळी पालखी असते. चला धन्यवाद. संपूर्ण अशी माहिती आहे. चला मंडळी या साईडला आपल्याला देव माझा मसोबा म्हणजे लाल कलरची टी शर्ट तुम्हाला बघायला भेटत आहे. आणि वैष्णव भाऊ काय विषय, यांचं नाव काय? ऋषिकेश पाटील. आणि काय वैशिष्ट्य आहे? हे काका आहेत ना, वरती एकदम चढतात पूर्ण, म्हणजे काठीच्या एकदम टोकावरती. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम हा बघितलेला आहे या काठीच्या वरती. आणि हे काका काच असतात वरती तिकडे असतं का तुम्ही? म्हणजे असे जेवढे पण काटे असतात तर ते काट्यामध्ये जेव्हा आपण व्हिडिओ मध्ये काट्याच्या वरती पहिला हे काका चढलेले आहेत. हा का? आणि भाऊ तुम्ही एवढे वर्ष चढता बरोबर, तर तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही एवढं वरती वाटत? आणि आनंदाने कसं काय तुम्ही सुरुवात वगैरे केली? याच्या किती वर्ष झाले तुम्हाला हे सर्व तुम्ही स्वतः करताय हे काठीवर चढण्याचा? 18 वर्ष झाली. आणि त्याच्या अगोदर पूर्वी कोण करत होता का तुम्हीच सुरुवात केलेली आहे? तुम्ही सुरुवात केलेली आहे का? आणि जसं हे देव माझा मसोबा त्यांच्या आई आपल्याला माहिती दिल्यानुसार देवाची जाम श्रद्धा आहे आमच्या देवाची. आणि जर आमची काठी उचलताना देव आमचं नाव घेतलं ना देवाचा, तर काठी अशी सरळ येतं नाही का? बरोबर. खूप देव माझा इथं गावकरी मंडळी भेटलेले. दादा नाव काय आपलं? संतोष पाटील. आपण गावातलेच आहेत ना बरोबर ना? काय आपले व्हिडिओ वगैरे बघता का तुम्ही? कसे वाटते व्हिडिओ? चांगले एक नंबर. ओके. आणि
रुपेश रुपांश भारी त्याचं हा नाही का बरोबर चला पालखी उतर आता थोड्या वेळामध्ये जी म्हसोबा देवाची काठी आहे ती आपल्याला इथे बघायला भेटणार आहे या साईडला इथे पाहू शकतो तुम्ही हा जल्लोष आणि उत्साह म्हसोबा काठीचा आपल्याला इथे बघायला भेटत आहे या साईडला तुम्ही पाहू शकता तुम्ही ही संपूर्ण काठीचा उत्साह ही म्हसोबा काठी बघा पाहू शकता तुम्ही हा उत्साह जल्लोष इथे संपूर्ण या काठीमध्ये ही काठी असते संपूर्ण एवढी मोठी काठी आणि या काठीचा मान आपल्याला संपूर्ण बघायला भेटणार आहे बघा या साईडला पाहू शकता काय जल्लोष आहे हा जल्लोष फक्त आपल्याला या आई रायबादेवी पालखी सोहळ्यामध्ये बघायला भेटतात आहे आणि देव माझा म्हसोबा लाल कलरची टोपी लाल कलरची टी शर्ट आहे यांची शान आणबाण हा उत्साह हा जल्लोष आपल्याला इथे बघायला भेटणार आहे खरोखर खूप मजा असते आणि खूप भारी वाटतं की जेव्हा संपूर्ण गाव संपूर्ण ओळी एकत्र येते या रायबादेवाच्या पालखी सोहळ्यामध्ये हे संपूर्ण बघायला भेटतं तर जाऊया आपण संपूर्ण पुढे जिथे ही जी पूर्ण बांधणी करतील बांबूची आणि जे काही काठी असणार ते उचलणार आहे तर मंडळी या साईडला पाहू शकता डीजे पथक लागलेलं आहे बघा इथे तुम्हाला बघायला भेटतंय या साईडला आणि हा उत्साह जल्लोष म्हसोबा काठीचा जो आपला देव माझा म्हसोबा हे बघा इथे डीजे आणि ते बँड पथक वगैरे सर्व लागले एन्जॉय करतात आहे आणि समोरून बघा काठी आलेली आहे हे बघा समोरून काठी आपल्याला बघायला भेटतात आहे आणि हा संपूर्ण यांची जी आळी आहे देव माझा म्हसोबा हा उत्साह जल्लोष असतो बघा प्रत्येकाचं एक हे असतं की आमची काठीचा मान आमच्या काठीचा मान या वर्षी आमची काठी उंच आहे जरी कोणाची जरी काठी वरती झाली तरी गाव फक्त रावे गावाचाच मान असणार आहे हा उत्साह जल्लोष आज काय ऐकणार नाही आज कोणच ऐकणार नाहीये आज कोणच न काय ऐकणार आहे या साईडला काठी येते बघा ही काठी बघा ही काठी हा मान हा सन्मान रावे गावाचा देव माझा म्हसोबा पाहू शकतो देव म्हसोबा देवला म्हसोबा हा उत्साह जल्लोष संपूर्ण म्हसोबा बघा हे रश्या अशा मोठ्या मोठ्या रश्या आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा काठ्या उभ्या करतात ते काठ्यांवरती रश्याने बांधून संपूर्ण आता इथे जल्लोष करते उत्साह करते नाचतील बघा इथे पाहू शकता तुम्ही ही काठी आणि काठीला आता खाली ठेवतील त्याची बांधणी वगैरे प्रॉपर करतील आणि मग त्याच्यानंतर संपूर्ण आपल्याला इथे जो पालखी सोहळा आहे जो आपला यात्रा सोहळा आहे ज्याला काठ्यांचा मान म्हणतो ते आपल्याला बघायला भेटणार आहे बघा संपूर्ण बघा मंडळी या साईडला भाऊंचं नाव काय भाऊ तुमचं गणेश पाटील तुम्ही गावातलेच का गावातलीच मंडळी या साईडला आणि यांचा स्ट्रक्चर बघा बॉडी स्ट्रक्चर बघा कसा खतर ओके मिस्टर वर्ल्ड तुम्ही आतापर्यंत जिकडे जिकडे गेलेले असेल पोझिंगला किंवा जे बॉडिंग बिल्डिंग म्हणतात आपल्या यात काय एवढा नॉलेज नाही क्षेत्रातला तर आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे उतरलात आणि कुठे रनरअप किंवा फर्स्ट जे पण काय बक्षीस आहे ते कुठे कुठे मारले तुम्ही माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी गणेश पाटील मिस्टर वर्ल्ड आहे आतापर्यंत 106 मेडल्स नावावर आहेत त्यात मिस्टर वर्ल्ड मध्ये तुम्ही कुठून जिंकला म्हणजे ते काय कॅटेगरी वगैरे असते ना वेट ग्रुप कॅटेगरी असते इराणला झाली होती आणि तिथून मी मिस्टर वर्ल्ड झाले मिस्टर वर्ल्ड तिथून झालेलं होतं त्याचप्रमाणे मी 6 वेळा मिस्टर इंडिया आहे 8 वेळा महाराष्ट्र श्री आहे आणि आत्तापर्यंतचे 60 गोल्ड मेडल हे रायगडचे असते अरे बापरे आणि हे जे बॉडी बिल्डर तुमचं वय किती आहे दादा 33 इयर्स 33 इयर्सचे आहे तुम्ही बापरे बापरे कोण बोलणार आहे आणि ही माझी फॅमिली आहे हे माझा पोरगा आहे ही माझी मुलगा बघा यांचा मुलगा आणि हे बघा दंड असा आणि दादा याची तुम्हाला आवड कशी काय झाली बॉडी बिल्डिंगची माझा दादा पण एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहे माझा दादा प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहे सो मी पण तुम्हाला आवड झालेली संपूर्ण का? खूप छान एकदा तुम्ही पोज मारून दाखवा आता दादा जरा पोज मारून दाखवतील या साईडला पाहू शकता तुम्ही बघा हा बघा सही आहे बाबा 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 खतरनाक एक नंबर खरोखर असं कुठलं गाव नाही की आमच्या गणेश भाईचं कुठलं नाव नाही नक्कीच खूप भारी रावे गावामध्ये फक्त गणेश पाटीलच बिल्डर होणार आणि याच्या पुढे होणार पण नाही कपचा करू जाऊया आता या काठीचा जो मान असणार आहे ठीक आहे चला धन्यवाद चला मंडळी आपण आता आलोय खंडोबा गळीमध्ये बघा या साईडला जय खंडोबा आणि खंडोबा गळीमध्ये आलोय इथं
खंडोबा गल्लीतले काही मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण थोडीशी मुलाखत घेऊया. दादा, जसा आज रायवादेवी यात्रेचा मान असतो संपूर्ण महाराष्ट्रभरात हे यात्रेला खूप उत्साह असतो, जल्लोष असतो आणि हे सर्व आपल्याला बघायला भेटतं. दादा, आजची जी यात्रा आहे त्याची पूर्वतयारी तुम्ही कधीपासून करता आणि कशी करता? हे पूर्वतयारी बोललं ना मी तर 2 महिना ते 2.5 महिना अगोदरच करतो मी. कारण हे लाकडं जे आहेत ना आम्हाला काठीसाठी आमच्या गावात अवेलेबल नाही आहेत. हे आम्ही कुठून अलिबाग टीम हे असं माठ वगैरे या फिरून सगळे घेऊन येतो. त्याच्यानंतर आम्ही इथे एक काठी तयार करतो. त्याची 4 लाकडा एक घेतून, 2 सागाची घेतून, एक बांबू आणि एक त्याच्यानंतर छोटा बांबू, अशी 4 लाकडं तयार करून 200 ते 250 फुटाची काठी तयार करतो. याच्यासाठी आमचं 2 ते 2.5 महिने जातात. बरोबर. आणि जसं काठी वगैरे आणता तर कालचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर हे टी शर्ट आणि नियोजन कसा तुमच्या गल्लीचा कसा असतं? हां, आता हे टी शर्ट आणि हे काठीचं कसं असते, टी शर्टांचं जेव्हा असतं ना ते टी शर्टांचा आमचा ग्रुप नेमला जातं. एक त्याही चॉईस करायचा, त्याही आणायचा. जे काठीचे भागात असतात नाही ते टी शर्टाच्या भागात नसतात. हां, त्याच्यामुळे काय होतं, टी शर्ट जवळ नाही बोललाच नाही तर 3,000 ते 2,500 पर्यंत टी शर्ट एक गल्लीचे ही खंडोबा म्हणजे एक गल्लीची जाते. एक गल्लीचे बरोबर. 3,000 ते 2,500 आणि हे संपूर्ण फक्त आणि फक्त यात्रेला t-shirt. घेतात. बरोबर. हां, तर लंगोट बिगोट असं काही नाही, फक्त आणि टी शर्ट तितके जातात. बरोबर. हा उत्साह जल्लोष असतो आणि हे संपूर्ण यात्रेत असतं. तर बरीचशी लोक असतात इकडं या साईडला तुम्हाला पाहू शकता. आणि थोड्या वेळामध्ये काठी निघणार आहे तिकडे, बरोबर. आणि मग काठी निघाल्याच्या नंतर पहिली काठी मसोबा देव माझा हा, नंतर मसोबा आपला देव दुसरा पहिला मान खंडोबा, आहे. दुसरा जय श्रीराम. बरं, पहिला मान चला आहे या त्यांचा. साईडला. जय खंडोबा. चला मंडळी, आता आपण काठी बघणार आहे या साईडला आणि संपूर्ण लोक आपल्याला या काठीच्या माध्यमातून दिसतील या साईडला. जय खंडोबा या साईडला पाहू शकता तुम्ही. जय खंडोबा, जय. बघा ही काठी, बघा ही काठी, ही संपूर्ण लोक या साईडला बघा इकडे पाहू शकता तुम्ही. ही काठी आणि काठीतली संपूर्ण या गल्लीतली लोक या साईडला पाहू शकता तुम्ही. हे बघा इथं पाहू शकता तुम्ही इकडे बघायला ही काठी आणि इकडं ही काठी बघा. ही खूप 100 ते 150 फुटाची काठी असते जी आपल्याला इथे बघायला भेटते. 100 ते 1.5 फुटाची संपूर्ण काठी असते आणि काठीचा मान हा बघा. ही काठी पाहू शकता तुम्ही केवढी मोठी आहे ही काठी. बघा ही काठी 100 ते 150 फुटी काठी आहे. हे बघा या साईडला आहे सर्व पाहू शकता तुम्ही. हे बघा इकडं बघा काठी काय संपत नाही. एवढी मोठे उंच काठ्या असतात. 100 ते 150 फुटाच्या काठ्या असतात तुम्हाला बघायला भेटतात. आणि संपूर्ण लोक बघा इथे या साईडला बघा, या साईडला बघा ही शेवट आणि शेवटच्या इकडं मेन काठ्या बांधतात बघा या साईडला. जय मल्हार, येल कोडे. बघा इथे काठीची शेवट आहे बघा या साईडला. काठीचं शेवट आहे आणि मग इथून उचलतात आणि त्याच्यानंतर संपूर्ण जे काय प्रक्रिया असेल ते आपल्याला आता पुढे बघायला भेटणार आहे. मंडळी आता थोड्या वेळामध्ये काठ्या येतील. हे बघा इथे या साईडला पाहू शकता तुम्ही. संपूर्ण जागा ही खाली झालेली आहे पण थोड्या वेळामध्ये आता पालखी सोहळा म्हणजे जो काठ्यांचा कार्यक्रम आहे तो आपल्याला इथं बघायला भेटणार आहे. या साईडला बघा इकडे संपूर्ण लोक सज्ज झालेली आहेत वरतून बघण्यासाठी. यावेळी छप्पर नाही आहे, दरवर्षी ते छप्पर असतं आणि छप्पर काढलेलं आहे बघा. इथेही असे मोठे काठ्या आहेत. हे काठ्यांचा मान कसा उभारल्या जातील काठ्या हे तुम्हाला इथं बघायला भेटतात. आणि इथं पाहू शकता तुम्ही मी मुंबईकर या साईडला भाऊ आहे. अरे काय बोलतो, कसं आहे? एकदम मस्त मजेत. आणि पालखी सोहळा कसा वाटतं तुला? दरवर्षी येतोस तू? नाही, मी यावर्षी पहिल्यांदा आलोय खरं तर. आणि- खूप वर्षी यायचा प्रयत्न करतो पण आलो नाही. ओके. आणि ड्रोनचे फुटेज वगैरे जे असतात ना कुठल्याही पालखी सोहळ्याचे भाऊचे तुम्ही नक्की त्यांच्या इंस्टाग्राम ID वरती बघता. आणि आजचा सुद्धा मला अरे वा, आजचा पण सुद्धा ड्रोन आलेला आहे. म्हणजे संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आपल्याला फुटेज भेटेल. भेटू 6 वाजेपर्यंत फुटेज भेटतील. नक्कीच भेटेल आणि फुल मजा घेऊ. आणि आता भाऊ पालखीत कसा वाटला? एकदम भारी. जल्लोष. मग ती आपलीच पालखी आहे. हा, ठीक आहे, चला भेटूया. चला मंडळी, पालखी समोर काठ्या वगैरे दिसतात आहे. आणि इथे काही ताई लोक आहेत या साईडला. तुम्ही सेम मॅचिंग केलेली अशी किती लोक साड्या मॅचिंग केलेल्या आहेत? त्या साईडला आहेत का? एकूण किती जणी आहेत ताई तुम्ही म्हणजे साड्या मॅचिंग केलेल्या आहेत?
आम्ही 3 आहेत आणि आमच्या टोटल किती जण 5 जण आहेत आम्ही. 5 जणींचा ग्रुप. तुम्ही गावातल्याच मंडळी आहेत का? हो, मी गावातलीच आहे. ओके, कसं वाटतं हा सोहळा, पालखी सोहळा गावातून तुमच्या बाहेरून लोक येतात बघायला आणि तुम्ही कसं साजर करता? खूप छान, म्हणजे उत्साहात आम्ही साजरे करतो. ऍक्च्युली आमची 100 वर्षांची परंपरा आहे जुनी, ती आम्ही उत्साहात खूप साजरी करतो इथे. नक्की. आणि तुम्ही तुमचे पाहुणे जे 4 जे मंडळी असेल, पाहुणे मंडळी असेल, नातेवाईक असाल, त्यांना आवर्जून बोलवतात, त्यांचा काय प्रतिसाद असते या पालखी सोहळ्याबद्दल? त्यांना म्हणजे ऍक्च्युली त्यांना हे बघायचं असतं की म्हणजे नक्की काय असतं इथे, तर आम्ही त्यांना बोलवलेलं आहे तिथे. दरवर्षी येतात का? यंदा ताई तुम्ही पहिल्यांदा आलात? पहिल्यांदाच आलेत आमच्या ताई साहेब. आणि कसं वाटतं तुम्हाला पहिल्यांदा येऊन इथं? भरपूर मस्त वाटलं. आम्ही कालपासून इथे वसलेले आहेत. ती सारखी फोन करते, ताई या मजा बघा आमच्या पालखीची. तर आम्ही यावर्षी आलोय बघायला, पण भरपूरच मजा आहे. असं म्हणजे नेक्स्ट टाइम पण आम्ही येणार. एवढी नक्कीच. आणि मस्त. या काठीचा कार्यक्रम त्याची सुरुवात होते तर तेव्हा अजून क्राऊड असेल तर तुम्ही कुठेतरी एक जागा पकडून उभे राहा, हा. कारण की नंतर हरवलं तर कोण भेटणार नाही. हो, आता जागा पकडली आम्ही. चला, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. चला मंडळी, आता थोडक्या वेळामध्ये काठ्या येतील आणि काठ्या उभारण्यात येतील, पण त्याच्या पहिला हे बघा याची पूर्वतयारी कशी असते संपूर्ण आपल्या इथं बघायला भेटतात. हे बघा या साईडला तुम्हाला जय श्रीरामची काठी, त्याच्यानंतर तुम्हाला मसोबा आणि मग त्या साईडला खंडोबा, आणि अशा तिन्ही काठ्या आता उभारण्यात येतील. पण त्या 3 काठ्यांच्या पूर्वतयारी बघा, आपण समोरून काठ्या बघता, पण जेव्हा ते समोरून काठ्या उभ्या असतात ना, ते मोठ्या मोठ्या रश्या असतात बघा. तुम्हाला इथं टोकावरती गेलेली सर्व माणसं आहेत, त्या रशी जोरा, कारण की हे सर्व कमाल आहे ना, की जो रशी प्रॉपर टायमिंगवरती खेचल आणि प्रॉपर त्या रशीची बांधणी करेल ना, त्याचीच काठी सर्वात उंच आणि स्थिर राहणार आहे. जेणेकरून कसं असतं माहिती आहे का, हवे खूप असतं, आणि ही काठी कशी असतं का, प्रत्येकाची काठी कमीत कमी 200 ते 220 फुटाची काठी असतं. त्या कारणाने पूर्ण विचार विमर्श आणि प्लॅनिंग करून सर्व काठी उभी करतात. आणि ती तयारी बघा कशी करतात आहे बघा. या साईडला तुम्ही पाहू शकता, ही तयारी करतात आहे आणि बरीचशी मंडळी वाट बघतात आहे. आणि ऊन तडाख्याचा ऊन आहे ना, ऊन एवढा डेंजर लागतो ना इथं, खतरनाक. मी तर घामाघूम झालेलो आहे, पण असू द्या, कारण की हा उत्साह, हा जल्लोष वर्षातून एकदा बघायला भेटतो. आणि काठी सर्वात मोठी म्हणजेच आई रायबादेवी यात्रेला आहे. महाराष्ट्राची सर्वात यात्रा जी असते, सर्वात काठी मोठी इथेच बघायला भेटतात. सो यासाठी यावंच लागतं, आणि तुम्ही जर इथे येत नसाल तर नक्की इथे या, तुम्हाला समजेल हा उत्साह जल्लोष कसा असतो या पालखी सोहळ्यामध्ये. मंडळी, समोर आपल्याला सहपोलीस उपनिरीक्षक संदेश ठाकूर साहेब भेटलेले आहेत, आणि या साईडला त्यांची पूर्ण ताफा आहे जे आपल्याला बघायला भेटत आहे. साहेब, आजचा जो दिवस आहे त्याची तारीख ठरल्याच्या नंतर आपण कसं काय बंदोबस्त करता? तारीख करण्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी तयारी करतो. प्रत्येक गावाचा अहवाल तयार करून मुख्य कार्य सादर करतो. नंतर ग्रामस्थ यांची मीटिंग घेऊन त्याला योग्य त्या मार्गदर्शन सूचना दिल्या असतात. यात्रेत काय करावं, तुमची पंच कमिटी नेमावी व त्यांचा बंदोबस्त करावा. आणि जसं आजचा तारीख जशी येते, दिवस ठरतं, तर त्याच्यानंतर एकूण आपले किती जणांची टीम आहे आणि त्याची पूर्वतयारी, जसा बंदोबस्त झाला तर तुम्ही नियोजन कसं काय करता, आणि हा जो हँडल करावा लागतो इकडचं तुम्ही वर्षभर बघत असता याची पूर्ण असतं, तर आजचा आपला किती जणांचा बंदोबस्त आहे इथं? कम से कम 100 लोकांचा बंदोबस्त आहे. बाहेरून 50 आमचे लोकल आहेत, 30 कर्मचारी अधिकारी, आणि प्रत्येक पॉईंट वाटप करून 5-5 कर्मचारी दिलेले आहेत. आणि हा आम्ही सर्व मिळून हँडल करतो, कारण गावकरी सहसा आमचे मित्र असल्या कारणाने कुठलाही प्रॉब्लेम होत आहे. आमचा फक्त एकच रूट असतो, कुठलाही अनुचित प्रकार घडून नये. बरोबर. आणि आव्हान काय असेल या रावेकरांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा? आव्हान असंच असेल की ही यात्रा शांततेत पार पाडावी, कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये. नक्कीच नक्कीच, खूप छानशी माहिती दिली आहे साहेबांनी. आणि आई रायबादेवी माते की जय, ही संपूर्ण यांची टीम इथे पाहू शकता तुम्ही. आता हे बघा या साईडला खंडोबा आळीची जी पालखी आहे ती आपल्याला आता येताना दिसते. बघा हा जल्लोष खंडोबा आळीचा इथं आपल्याला बघायला भेटतोय. हे बघा हा जल्लोष, काय जल्लोष असतोय हा संपूर्ण इथं आपल्याला हे बघायला भेटतोय. खतरनाक मंडळी पाहू शकता तुम्ही, खंडोबा आळीची काठी आहे, हा उत्साह, हा जल्लोष. बघा या साईडला ही बघा देव माता खंडोबा, जय खंडोबा. बघा हा उत्साह, हा जल्लोष इथं बघायला भेटतो आपल्याला. बाबा बाबा कसा बघा बघा बघा, काय उत्साह, काय जल्लोष, जय खंडोबा. खतरनाक खतरनाक काम आहे हा संपूर्ण. आणि खंडोबा आहे, कमीत
मान असतो ना त्याला थोड्या वेळ आपल्याला समजणार आहे की काठी उभी राहणार आहे. हा उत्साह यांच्या आळीचा पाहू शकता तुम्ही. खतरनाक खतरनाक एक नंबर एक नंबर. खतरा काम आहे खतरा काम आहे. हा काठी काठीचं संपूर्ण खतरनाक खतरनाक एक नंबर. ही जी आता काठी आहे ही आपली खंडोबा. काठी काय संपत नाही. किती उंच काठी आपल्याला इथे बघायला भेटतो. काठी अजूनपर्यंत संपलेली नाही आहे. एवढी मोठी काठी आणि याला उभारण्यात पूर्ण प्लॅनिंग वगैरे असते ते संपूर्ण आपल्याला इथं बघायला भेटतात. बघा खतरनाक. बाबा 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 एक नंबर एक नंबर. मंडळी पाहू शकता तुम्ही काठ्या आलेल्या आहेत. या साईडला जय श्रीराम काठी आपल्याला इथं पाहायला मिळते. हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही जय श्रीराम काठी. ही काठी निघालेली आहे. बघा इकडे पाहू शकता तुम्ही ही जय श्रीराम काठी आहे. काठीचा मान संपूर्ण बघा इथं पाहायला मिळतं आपल्याला. ही जय श्रीराम काठी बघा जय श्रीराम काठी. आणि या काठीला सुद्धा ही शेवटची काठी करते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं बघा हा जल्लोष बघा. हा बघा हा जल्लोष. ही काठी बघा ही काठी बघा जेवढी मोठी काठी बघा. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. हा उत्साह हा जल्लोष जय श्रीराम काठीचा बघा इथं आपल्याला पाहायला मिळतंय. या साईडला खतरनाक जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम. हा जल्लोष खतरनाक. हा रावे गावाची शान आहे. जेव्हा तिन्ही काठ्या उभ्या असतात आणि ते संपूर्ण पालखी सोहळा बघण्यासाठी बाहेरून मंडळी येतात. गावकरी वेगवेगळ्या गावातून लांबून जिल्ह्यातून तालुक्यातून येतात आणि खरोखर हा उत्साह जल्लोष बघा तुम्ही पाहू शकता. जय श्रीराम काठी आणि काठीतली लोक या आळीतली लोक तेवढी संपूर्ण काठी तेवढी मोठी आहे. आणि हा जल्लोष हा उत्साह इथे आपल्याला बघायला भेटतोय. खतरनाक काम आहे खतरनाक काम आहे. या साईडला जल्लोष उत्साह जल्लोष पाहू शकता तुम्ही किती खतरनाक जल्लोष आहे. या साईडला एकदम डेंजर काम खतरनाक खतरनाक काम चालू आहे. आणि ही काठ फक्त समुद्राची लाट चालू आहे बघा इथे समुद्राची लाट. डेंजर काम आहे पण ही मजा एक वेगळी आहे. आई रायबादेवी यात्रेची आणि जय श्रीराम काठी आलेली आहे जी शेवटला उभी राहणार आहे. काठी बघा जय श्रीराम काठी उभी राहिलेली आहे. जय श्रीराम नाही सॉरी मसोबा मसोबा काठी पाहू शकतो. खतरनाक नियोजन खतरनाक 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 काम आहे. A1 काम आहे बघा. बा 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 बा. काठी बघा ही बांधणी बघा काठीची. ही बांधणी बघा ही प्रॉपर बांधावी लागते आणि काठी कचरा काम एक नंबर एक नंबर. नाही देव माझा मसोबा ही काठी आता आपल्याला उभारण्यात बघितलेली आहे. याच्यानंतर खंडोबा काठी जे आता उभारतील खंडोबा काठी आपल्या इथं बघायला भेटणार आहे. आणि खंडोबा काठीच्या नंतर मग जय श्रीरामची काठी पूर्ण उभारतील. सो आता अजून उभारलेलं नाही आहे. अजून बघा इथं गाठी मारतात हे प्रॉपर. तुम्हाला मी जवळून दाखवतो बघा. ही संपूर्ण गाठ मारत असतात. ते ॲडजस्ट करतील आणि ॲडजस्ट केल्याच्या नंतर जेव्हा तो वरचा झेंडा तुम्हाला दिसतोय वरची जे टोकाची काठी आहे ना ती पूर्ण सरळ एका स्थिर लाईनीमध्ये आल्याच्या नंतर मग दुसरी काठी म्हणजे जी खंडोबा काठी ती आता उभारण्यात येईल. मंडळी पाहू शकता बघा आता कशी ताकद लावतात ते बघा. ही ताकद लावणं ते ॲक्झॅक्ट त्याच्यामध्ये ठेवतील म्हणजे तेव्हा ते स्थिर होणार आहे. बघा ही ताकद बघा ही ताकद बघा. अशा आहे पालखी प्रॉपर येणार. जी पालखी यात्रामध्ये जो जल्लोष असतो ना तोच जल्लोष आपल्याला आज दुपारी भर उन्हात बघायला भेटत आहे काठीच्या यात्रामध्ये. खतरनाक एवढं वजन परत उंच आणि न मोडता ती काठी स्थिर ठेवणं आणि सर्वात उंच मान मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर बघूया आता काय. आता तर सुरुवात झालेली आहे. देव माझा मसोबा त्याला मध्ये आणतात त्या काठीला आणि आणण्याचा प्रयत्न करतात आहे. जेवढं पण नियोजन असतो कोण चढणार कोण कसं बनवणार हे सर्व त्यांचा पहिला ठराव असतो. त्याच्यानंतरच संपूर्ण वरती काठी बांधण्यासाठी चढतात. असं कोणी जाऊन तिकडं सहज काठी बांधू नाही शकत. तर पाहू शकता आता बघा कसे हे खूप खूप म्हणजे ना खूप हेवी काम आहे. आणि आम्हाला अक्षरशः समोरून डोळ्यांनी बघितल्याने
खूप मजा वाटते. तर तुम्ही लोक जर या पालखी सोहळ्यामध्ये येत नसाल तर नक्की या इथं या राव्या गावामध्ये. तुम्हाला आई रायबादेवी यात्रेचा जो उत्साह असतो तो तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. चला आता उभी राहते खंडोबाची काठी आहे बघा या साईडला. पिवली काठी उभी राहते खंडोबा काठी बघा. या साईडला काही ताई लोक आहेत ज्या खंडोबा आलीतून बिलॉंग करतात. आणि ही काठी बघा. ओ भाई फिरली काठी फिरली बघा. संपूर्ण काठी बघा ती कुठे फिरली आहे. ओ भाई ही मेहनत बघा. काठीला पकडलंय बघा किती जोराने आणि त्याला उभारतात ते. ओ बघा खतरा ताकद लावतात ते. खंडोबाचा आणि जयकारा चालू आहे. देव माता खंडोबा बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. येलकोट जय मल्हार सदानंदाचा येलकोट. ताकद लावतात ते कारण की काठी ना जरी 200 फुटाची असती तर त्याचा वजन खूप असतो आणि पूर्ण परफेक्ट नियोजन करावं लागते बघा. काठी फिरलेली आहे त्याला आता बरोबर ते मिडलला आणतील जे तुम्हाला 2 मधी दिसतात नाही बघा या साईडला बघा. हे पाहू शकता तुम्ही. आणि याला प्रॉपर बांधणी करतात आहे. त्याच्यानंतर बांधणी झाली तर मग नंतर जय श्रीरामची काठी उभारण्यात येतील. हे बघा या साईडला पाहू शकता. जय श्रीरामची काठीसुद्धा त्याचं नियोजन चालू आहे बघा. इथं पाहू शकता तुम्ही. हे बघा काठी संपूर्ण बांधतात आहे खंडोबा काठी आणि जोर लावतात आहे त्याला बरोबर मधी जे ते 2 काट्यांच्या मध्ये त्याला ग्रीपमध्ये आणतील. ओ अरे पाहू शकता. एक जी खंडोबाची काठी होती ती थोडी तुटलेली आहे पण असू द्या पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न असेल. आणि या साईडला पाहू शकता अजून जय श्रीरामची काठी बाकी आहे आणि दुर्दैवाने कोणाच काही लागलेलं नाही आहे. काठी जरी तुटली तरी कोणाला काही लागलेलं नाही आहे. हे आशीर्वाद आहे आपल्या खंडोबाचा. ही काठी असते. काठी उभी राहणार तुटणार हे सर्व दरवर्षी मानपान होत असतो पण विजय असतो तो आपल्या रावे गावाचा कारण की हा उत्साह असतो. संपूर्ण 3 दिवस आपल्याला जो बघायला भेटतं आणि उद्या पालखी सोहळा असेल. काल जागरण होतं आणि आज काठ्यांचा हे मानपान असतं. तर बघूया आता या साईडला आपल्याला इथं बघायला भेटतं आहे जय श्रीरामची काठी आता उभारण्यात येतील. सो याचा नियोजन आता प्रॉपर करतील. सावकाश घेणारे वगैरे सर्व मंडळी आहेत. चला मंडळी जय श्रीरामची काठी उभी राहण्यासाठी तयार झालेली आहे. बोला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. ते पाहू शकता तुम्ही. काठी पाहू शकता तुम्ही जय श्रीरामाची काठी आणि त्याच्यावर बजरंग बलीचा फ्लॅग झेंडा आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा ताकद बघा किती लावतात. हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही जय श्रीराम जय श्रीराम. हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही हा जल्लोष हा उत्साह या काठ्यांचा इथे बघू शकता तुम्ही. हे बघा बांधणी बघा काठ्यांची बांधणी बघा किती मजबूत होते. अजून काठी बांधलेली नाहीये. जेव्हा काठी बरोबर ते मिडलला आणतील त्याच्यानंतर जॉईंटवर त्याचं पूर्णपणे लक्ष असेल कारण की मगाशी खंडोबाची काठी तुटलेली जॉईंटच्या इथून. पण हा आता काय वर्षानुवर्ष काठ्या बांधतात त्यांना अनुभव असतो कशी काठी फिरवायची बांधायची. तर आता जेव्हा बांधतील तेव्हा फायनल रिझल्ट आपल्याला नक्की समजेल संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत कुठल्या आळीची कुठली काठी प्रॉपर राहिलेली आहे बांधलेली आहे. बघा इथं पाहू शकता तुम्ही खतरनाक. बोला जय श्रीराम. देव माझा मसोबा आणि खंडोबा हे तिन्ही काठ्या आपल्याला इथं बघायला भेटतात. हे बघा या साईडला काठी बघा. आता या 2 काठीमध्ये स्पर्धा आहे. नक्कीच जय श्रीराम आणि ब्लू काठी.
बघा बांधणी चालू आहे इथं. ही बांधणी बघू शकता तुम्ही. हे बघा इथं बांधतात आहे मधी, प्रॉपर मधी बांधतात आहे आणि प्रॉपर मधी बांधल्याच्या नंतर मग तुम्हाला एक्झॅक्ट निकाल समजेल तर कुठल्या काठीचा. एक 5 वाजेपर्यंत आपल्याला समजून जाईल की यंदा मान ज्या देव माझा मसोबा का जय श्रीरामच्या काठी आळीचा आहे. नक्कीच काठीवर जा बघा. हा प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे जेणेकरून तेवढं उंच काठीवर जाणं ते पण एकटं वरती खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या काठीच्या मधून काढून मग त्याला उंच भरारीला दाखवणं खूप मोठी गोष्ट आहे. बघा इथं पाहू शकता तुम्ही. मंडळी अजून काठी बांधतात आहे प्रॉपर. आणि आता काठी ती जेव्हा मिडलला येईल ना, बघा या साईडला तुम्ही पाहू शकता त्या गॅपीच्या मध्ये आली ना का प्रॉपर त्यांची मग त्याच्यानंतर बांधणी होईल. आणि थोडंसं अटकलेली काठी आहे ते काढतील बाहेर आणि मग त्याच्यानंतरच आपल्याला समजेल की नक्की कुठल्या काठीचा यंदा मान पटकावलेला आहे. चला मंडळी या साईडला दादा लोक इथे आमचे गावातले मंडळी पण आलेले आहेत. आणि इथं आमचे GNS. तू काय पोपाय द सेलरमॅनचा लुक करून आलेला आहे. पोपाय द सेलरमॅन. बरं कमी पडलं तर बंदोबस्तला उपयोगी पडन म्हणून बरं आलो या लुक मध्ये. बरोबर. GNS दरवर्षी येतेस ना तू? नाही मी पहिल्यांदा आलोय. गेल्या वर्षी मी साईला होतो ते यावर्षी जरा इकडं आलो. कसा आजचा माहोल खूप चांगला होता. एक नाराजगी आहे की आपले येलो काठी तुटली हा त्याच्यामुळे उभे राहणार आहे ती पुढच्या वर्षी. तर बघूया आता नीला काठीवाल्यांकडे जाणार आहे. बघू किती बेड देतात. हो याने त्या धुरपूस घातले त्यांच्या नुसतं नाचत. चला या साईडला पण काही ब्लॉगर आलेले आहेत. आणि आता काठी संपूर्ण उभी राहिली. थोड्या वेळात निकाल लागेल. बघूया काय असेल निकाल तो. चला मंडळी एवढा पालखी सोहळ्यात जल्लोष केला पण खूप मजा आली. जेवढा व्लॉग घेता आला ते तुम्ही इथपर्यंत बघितलेलाच आहे. आता चाललो आपण घरी. थोडासा रिलॅक्स केला आपल्या भाऊच्या घरी जेवलो वगैरे थोडा आराम केला. आणि आपल्यासोबत GNS आणि भाऊ लोक होते या सर्व या साईडला. सो आता आपण निघतोय घरी नाही का. बराचसा वेळ आम्ही सर्वात शेवटला मला असं वाटतं का आपण निघतोय. आणि सर्वात आधी आलो असेल बहुतेक आपण 10 वाजता लवकरच आलेलो होतो. एकदम मस्त एन्जॉय केला. तरी पालखी सोहळा रात्रभर असतं पण आपल्याला थांबून जमणार नाही का तेवढा. सकाळ होतं त्यांच्या पालखीला. आणि आम्ही पनवेल तालुक्यातून आलोय आणि तू तर डायरेक्ट एकदम दूर दिल्ली दूर आहे. चला एकदम चला बब्बाय एकदम बब्बाय. आणि आपण पण आता निघूया घरी जाण्यासाठी. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि बाकीचं काय नवीन व्हिडिओमध्ये भेटू. आई रायबादेवी माते की जय.